Hello students, in this video we are going to study important topic unit vector from second chapter mathematical methods. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिकल मेथड्स या चॅप्टरमधील काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स, इम्पॉर्टंट टाइप्स आपण स्टडी केलेले आहेत. त्या फक्त आपण पुन्हा एकदा रिवाइज करूया. त्यापैकी फर्स्ट डेफिनेशन होती बघा, नल वेक्टर और झिरो वेक्टर. म्हणजे अ वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्नेट्यूड इज कॉल्ड ॲज नल वेक्टर. त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दिलेला आहे की ज्या वेक्टरची मॅग्नेट्यूड ही झिरो असते या वेक्टरला नल वेक्टर किंवा झिरो वेक्टर असं म्हणतात. यानंतर आपण सेकंड टाइप आपण स्टडी केला, तो आहे रिझल्टंट वेक्टर. त्याची डेफिनेशन अशी डिफाइन केली होती बघा, रिझल्टंट ऑफ टू और मोर वेक्टर्स इज दॅट सिंगल वेक्टर विच प्रोड्युसेस द सेम इफेक्ट ॲज दॅट ऑफ ऑल वेक्टर्स. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेक्टर्सच्या जो रिझल्टंट असतो हा सिंगल वेक्टर असतो की जो सेम इफेक्ट हा त्या वेक्टर प्रमाणे प्रोड्यूस करत असतो. हा झाला रिझल्टंट वेक्टर. देन वी स्टडी अबाउट द थर्ड इम्पॉर्टंट डेफिनेशन, निगेटिव्ह वेक्टर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अपोजिट वेक्टर्स. त्याची डेफिनेशन अशी होती बघा, वेक्टर्स विच इज इन इक्वल इन मॅग्नेट्यूड अँड अपोजिट इन द डायरेक्शन सो दॅट ऑफ गिवन वेक्टर इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह वेक्टर ऑफ गिवन वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर किंवा अपोजिट वेक्टर याचा अर्थ असा की ज्याची मॅग्नेट्यूड इक्वल असते परंतु डायरेक्शन एक्झॅक्ट अपोजिट असते, अशा वेक्टरला निगेटिव्ह वेक्टर किंवा अपोजिट वेक्टर असं म्हणतात. लास्ट डेफिनेशन आपण पाहिली, इक्वल वेक्टर्स. इक्वल वेक्टर्स आर दोज वेक्टर्स विच हॅव द सेम मॅग्नेट्यूड अँड सेम डायरेक्शन. या शब्दामध्येच त्याचा अर्थ पूर्णपणे दिलेला आहे. इक्वल वेक्टर म्हणजे अशा पद्धतीचे वेक्टर्स की ज्यांची मॅग्नेट्यूड पण सेम असते आणि त्यांची डायरेक्शन सुद्धा सेम असते, अशा वेक्टरला इक्वल वेक्टर असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टाइप आपण स्टडी करणार आहोत, तो आहे बघा पोझिशन वेक्टर. याची डेफिनेशन आपण सुरुवातीला पाहूया. अ वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन इज कॉल्ड ॲज पोझिशन वेक्टर. म्हणजे जो पोझिशन दाखवण्याचं काम करतो. सपोज आपण अर्थची मोशन या ठिकाणी स्टडी करत आहोत असं आपण कन्सिडर करूया. डायग्राममध्ये दाखवलेलं आहे तुमच्या समोर व्हिडिओमध्ये, स्लाइडमध्ये, की अर्थ ही संचाभोवती रोटेट होत आहे. ही अर्थ संचाभोवती सर्क्युलर पाथमध्ये रोटेट होत आहे. ॲक्च्युली ती इलिप्टिकल पाथमध्ये रोटेट होत असते, हे आपणा सर्वांना माहिती आहे. परंतु आपण ॲज्युम करूया की ती इलिप्टिकल पाथमध्ये रोटेट होत आहे. आपण अर्थची संचाभोवतीची मोशन या ठिकाणी स्टडी करतोय, हे लक्षात घ्या. समजा या डायग्राममध्ये, शेजारील डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे ओ हा ओरिजिन आहे आपला. ओ हा आपला ओरिजिन दाखवलेला आहे त्याचा. विथ रिस्पेक्ट टू धिस ओरिजिन अर्थ इज चेंजिंग इट्स पोझिशन. सेंटरला दाखवलेला तो ओरिजिन आहे आणि अर्थ ही त्याच्या भोवती रोटेट होते पोझिशन चेंज करत करत. तर ही पोझिशन दाखवणारा जो वेक्टर असतो यालाच आपण पोझिशन वेक्टर असं म्हणतो. यालाच आपण रेडियस वेक्टर पण म्हणू शकतो. पोझिशन वेक्टरचं एकच काम असतं की पार्टिकलची पोझिशन दाखवणं. ओके, नाउ ॲज शोन इन दिस डायग्राम, हिअर वी कॅन कन्सिडर one particle is moving along the circumference of a circle. Suppose O is the center of the circle, A is the initial position of the particle and B is the final position of the particle.
In this diagram, here we can consider the distance between O and A is R, that is radius of the circle. या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे एक पार्टिकल आहे. जसं इथं आपण म्हटलं होतं की अर्थ सनच्या भोवती रोटेट होते, तसं पार्टिकल हा सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती रिव्हॉल्व होतो. ओ हा त्या सर्कलचा सेंटर आहे, ए ही त्याची सुरुवातीची पोझिशन आहे आणि बी ही त्याची अंतिम पोझिशन आहे. सेंटर पासून सुरुवातीच्या पोझिशनचा अंतर जर जोडलं तर ही त्या सर्कलची रेडियस झाली. म्हणजे ही जी रेडियस आहे या रेडियसवरती हा जो एरो बाहेरच्या दिशेला दाखवलेला आहे, आउटवर्ड डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, यालाच आपण काय म्हणत असतो, रेडियस वेक्टर. म्हणजे या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे ओ आणि ए हा काय झाला, रेडियस वेक्टर झाला. It is called as radius because it will describe the radius of the circle. It is also called as position vector because it will, with the help of this vector, we can find out the exact position of the particle along the circumference of the circle. या O आणि A याला आपण रेडियस वेक्टर म्हणतो कारण तो त्या सर्कलची रेडियस दर्शवत असतो. यालाच आपण पोझिशन वेक्टर असं पण म्हणतो कारण नेमकं एक्झॅक्ट तो पार्टिकल सर्कलच्या सर्कम्फरन्स वरती कोठे आहे हे शोधून काढण्याचं काम हा ओ ए वेक्टर करत असतो. या ओ ए या रेडियस वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर वरून आपण त्या पार्टिकलची एक्झॅक्ट पोझिशन सांगत असतो, सर्कलची रेडियस डिनोट करत असतो, डिस्क्राइब करत असतो आणि म्हणून या वेक्टरला रेडियस वेक्टर असं पण म्हणतात. यालाच पोझिशन वेक्टर असं पण म्हटलं जातं. पोझिशन वेक्टरचं एकच काम असतं की पार्टिकलची पोझिशन दाखवणं. या डायग्राम मध्ये आर बार हा पोझिशन वेक्टर आहे. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे ओ ए आणि ओ बी हे दोन पोझिशन वेक्टर्स आहेत आणि ते दोन पोझिशन वेक्टर्स आपण कसे लिहिणार आहे, ओ ए बार इज इक्वल टू ओ बी बार इज इक्वल टू आर बार. आर बार इज इक्वल टू काय झाला, पोझिशन वेक्टर. आणि पोझिशन वेक्टर म्हणजे काय बरं, अ वेक्टर which gives the position of particle with respect to origin. ओरिजिनच्या with respect to पार्टिकलची पोझिशन नेमकी कुठं आहे हे शोधून काढण्याचं काम ज्या वेक्टरच्या सहाय्याने आपण करत असतो यालाच आपण पोझिशन वेक्टर असं म्हणतो. याची मॅग्निट्यूड ही रेडियस एवढी असते आणि त्या रेडियस वरती दाखवलेला जो एरो असतो, ही जी डायरेक्शन असते त्यालाच आपण वेक्टर असं म्हणत असतो. इट इज कॉल्ड ॲज पोझिशन वेक्टर. ओके विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पुढची महत्वाची डेफिनेशन स्टडी करणार आहोत, ती आहे युनिट वेक्टर. हिअर वी विल डिस्कस व्हॉट आर द युनिट वेक्टर्स अँड हाऊ टू राईट युनिट वेक्टर इन द फॉर्म और हाऊ टू राईट अ वेक्टर इन द फॉर्म ऑफ युनिट वेक्टर. सपोज take a vector a bar. Here we can take a vector a bar of magnitude modulus a bar is equal to 5 units as shown in the diagram. Okay, it can be divided into the 5 equal vectors, each of magnitude unity. Let us call it as vector a cap. It called as vector a cap. Okay, as shown in the diagram. By vector addition, this vector a can be written as sum of these 5 unit vectors a cap. Therefore a bar is equal to 5 times a cap, addition of 5 times a cap unit vectors, and therefore vector a bar is equal to 5 a cap. Now by the same logic, any vector of magnitude a can be written as a into a cap, means a bar is equal to only a or modulus a into a cap, where a cap is a unit vector in the direction of a bar and therefore unit vector a cap can be divided as vector a bar divided by its magnitude, and therefore finally we can write the formula for the unit vector a cap is equal to a bar divided by modulus a. विद्यार्थी मित्रांनो,
युनिट वेक्टर हा कन्सेप्ट अत्यंत महत्त्वाचा असून एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारला जाऊ शकतो. युनिट वेक्टर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. आपण हा या ठिकाणी आणखी एका वेगळ्या पद्धतीनं समजून घेऊया. समजा ए बार हा एक वेक्टर आहे. डायग्राममध्ये इथं दाखवलेले बघा, ए बार हा एक वेक्टर आहे. तर पुढं दाखवलेला जो ए कॅप आहे हा त्याचं काय युनिट वेक्टर आहे. युनिट वेक्टरची डेफिनेशन काय सांगते? इट इज अ वेक्टर. त्याच्या नावाप्रमाणे त्याचा अर्थ निघतो बघा. इट इज अ वेक्टर. हा वेक्टर असतो एक प्रकारचा विथ युनिट मॅग्नेट्यूड, की ज्याची मॅग्नेट्यूड किती असते? फक्त युनिट असते. युनिट मीन्स ओनली वन. इन द डायरेक्शन ऑफ फुल वेक्टर, म्हणजे तो दिलेल्या वेक्टरच्याच डायरेक्शननं पुढं जात राहतो, त्याच दिशेनं तो पुढे गेलेला असतो आणि त्यालाच आपण युनिट वेक्टर असं म्हणतो. या ठिकाणी ए बार हा फुल वेक्टर आहे बघा. ए बार हा काय फुल वेक्टर आहे. यालाच आपण फुल वेक्टर असं म्हणत असतो. इथं डायग्राममध्ये दाखवलेलं ए बार याला फुल वेक्टर असं म्हणतो आपण. आणि पुढे दाखवलेला जो ए कॅप आहे हा या फुल वेक्टरचा युनिट वेक्टर आहे. युनिट, की ज्याची मॅग्नेट्यूड किती? ओनली वन. दोघांची डिरेक्शन मात्र सेमच आहे. ओके. तर ए बार इज अ युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए कॅप इज अ युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए बार. म्हणजे ए कॅप हा युनिट वेक्टर आहे. कुणाच्या दिशेनं काढलेला आहे तो? अलॉंग द डायरेक्शन ऑफ ए बार. ओके. ए कॅप इज अ युनिट वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ ए बार. समजा आता दुसरी डायग्राम बघा. एफ बार हा एक वेक्टर आहे. हा गिवन वेक्टर आहे. एफ बार फुल वेक्टर दिलेला आहे. ओके. याला फुल वेक्टर म्हणतो आपण. तर एफ कॅप हा पुढे दाखवलेला एफ कॅप जो आहे ना हा काय युनिट वेक्टर आहे. जसं आपण असं पण म्हणू शकतो बघा की व्ही बार हा एक जर दिलेला वेक्टर असेल तर व्ही कॅप हा काय होणार? त्याचा युनिट वेक्टर होणार. समजा पी बार हा जर एक वेक्टर दिलेला असेल तर पी कॅप हा काय होणार? त्याचा युनिट वेक्टर होणार. तसं इथं डायग्राम मध्ये दाखवलेले एफ बार इज एफ कॅप इज अ युनिट वेक्टर. वरती कॅप दाखवलेली बघा सिम्बॉलच्या वरती एफ कॅप, ही कॅप दाखवली याचा अर्थ हा युनिट वेक्टर आहे. एफ कॅप इज अ युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ, कुणाच्या दिशेने तो? इन द डायरेक्शन ऑफ एफ बार. ओके. आता एफ कॅप हा एफ ची डायरेक्शन दर्शवत असतो बघा. एफ कॅप हा जो युनिट वेक्टर आहे ना हा कशाची डायरेक्शन दर्शवत असतो? तर एफ ची डायरेक्शन दर्शवत असतो. आपण डायग्राम मध्ये पाहत आहोत. यू नो दॅट वेक्टर कसं रिप्रेझेंट करतो बरं आपण? वेक्टर म्हणजे ज्याला मॅग्नेट्यूड असते आणि ज्याला डिरेक्शन असते. म्हणजे नुसती मॅग्नेट्यूड असेल तर त्याला आपण स्केलर म्हणतो, पण ज्याला मॅग्नेट्यूड पण असते आणि डायरेक्शन पण असते त्याला आपण वेक्टर असं म्हणत असतो बघा. ओके. आता फोर्स हा वेक्टर आहे बघा. एक एक्झाम्पल आपण खाली कन्सिडर करूया. एफ बार हा फोर्स हा वेक्टर झाला तर त्याची मॅग्नेट्यूड आपण कशी लिहितो बरं? लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वेक्टरच्या नावासाठी अल्फाबेट्स मधलं ए पासून ते झेड पर्यंत कोणतंही लेटर त्याच्या नावासाठी तुम्ही वापरू शकता. समजा आता एफ बार असा वेक्टर तुम्ही या ठिकाणी दाखवला डायग्राम मध्ये. हा एफ बार जर वेक्टर असेल तर त्याची मॅग्नेट्यूड दाखवण्याची पद्धत कशी असते? तर नुसतं त्याचं सिम्बॉल लिहितात, म्हणजे नुसता एफ लिहिला तरी चालतं, याचा अर्थ मॅग्नेट्यूडच असतो. आणि आपण असं पण दाखवू शकतो की दोन मॉड्युलस साइन काढलेले आहेत बघा. उभ्या रेषा दोन काढल्यात ना त्याला मॉड्युलस साइन म्हणायचं आणि त्याच्यामध्ये तो एफ बार दाखवला, याचा अर्थ झाला मॅग्नेट्यूड असा झाला. म्हणजे मॅग्नेट्यूड दोन पद्धतीनं आपण दाखवू शकतो. एक नुसतं सिम्बॉल दाखवायचा किंवा मॉड्युलस साइन मध्ये एफ बार, याचा अर्थ काय झाला? मॅग्नेट्यूड. समजतंय का बघा? एफ बार हा गिवन वेक्टर आहे. काय? एफ बार हा गिवन वेक्टर आहे. म्हणून आपण इथं लिहिलं वेक्टरच्या खाली एफ बार इज इक्वल टू मॅग्नेट्यूड किती आहे त्याची? तर मॉड्युलस साइन मध्ये एफ बार ही त्याची मॅग्नेट्यूड झाली. जसं एफ बारची मॅग्नेट्यूड मॉड्युलस साइन मध्ये एफ असं लिहिणार, बार असं लिहिणार किंवा नुसतं एफ लिहिणार. समजा ए बार वेक्टर असेल तर मॅग्नेट्यूड कशी लिहिणार?
मॉड्युलस साइन मध्ये ए बार असं लिहिणार किंवा नुसता त्याचा सिम्बॉल ए असं लिहिणार. एखाद्या वेक्टरला नाव दिलं समजा बी बार, तर मॅग्नेट्यूड कशी लिहिणार, मॉड्युलस साइन मध्ये बी बार लिहिणार किंवा नुसता त्याचा सिम्बॉल बी असं लिहिणार. किंवा एखादा वेक्टर पी बार असा असेल, त्याला नाव दिलं पी बार, तर मॅग्नेट्यूड कशी लिहिणार, मॉड्युलस साइन मध्ये पी बार किंवा नुसता त्याचा सिम्बॉल पी. इथे लक्षात, ते अशा पद्धतीनं ही झाली मॅग्नेट्यूड. आणि आता हा जो एफ बार वेक्टर आहे, गिवन वेक्टर दिलेला आहे एफ बार, फुल वेक्टर असं म्हणतो त्याला आपण, याची डायरेक्शन दाखवण्याचं काम कोण करत असतं बरं, हा युनिट वेक्टर करतो ना, बरोबर आहे की नाही. डायरेक्शन दाखवण्याचं काम कोण करतो, युनिट वेक्टर करतो, जो कशानं रिप्रेझेंट केलेला आहे, एफ कॅपनं रिप्रेझेंट केलेला आहे. आणि म्हणून डायरेक्शन दाखवण्याचं तो काम करत असतो, हे लक्षात घ्या. आत्ताच आपण या ठिकाणी म्हटलं होतं की या ठिकाणी एफ कॅप हा एफ बारची डायरेक्शन दर्शवत असतो, आत्ताच आपण म्हटलं होतं. त्याप्रमाणे इथं डायरेक्शन दाखवण्याचं तो काम करतो, म्हणून आपण इथं डायरेक्शनच्या ठिकाणी काय लिहिलं, एफ कॅप असं लिहिलं. ओके. आता आपण एफ कॅप म्हणजे युनिट वेक्टर आहे, मग युनिट वेक्टरचा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे, म्हणून आपण हा मॉडिफाय करून असं लिहिणार आहे, एफ कॅप इज इक्वल टू, शेजारचा मॉड्युलस साइन पलीकडे ढकलल्यानंतर तो डिवाइड होणार आहे, त्यामुळे एफ कॅप इज इक्वल टू काय होणार आहे, एफ बार डिवायडेड बाय मॉड्युलस साइन मध्ये एफ असं येणार आहे. इथे लक्षात, म्हणजे इथं फॉर्म्युला अशा पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं लिहिलाय बघा. मी आत्ताच सांगितलं की मॉड्युलस साइन मध्ये एफ बार लिहिलं तर याचा अर्थ मॅग्नेट्यूड असतो, नुसता सिम्बॉल एफ असं लिहिला तरी त्याचा अर्थ मॅग्नेट्यूड असाच असतो. अशा दोन्ही पद्धतीनं आपल्याला ते लिहिता येतं. मग हे आपण कसं डिफाईन करतो बरं, हा फॉर्म्युला झाला बघा. दिस इज द फॉर्म्युला फॉर द युनिट वेक्टर. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे हा फॉर्म्युला, महत्वाचा आहे. यावरती एक्झाममध्ये तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी विचारतात, त्यामुळे हा फॉर्म्युला महत्वाचा आहे त्या दृष्टिकोनातून. हे कसं डिफाईन करतो बरं आपण, तर इट इज अ वेक्टर, इट इज अ वेक्टर विथ युनिट मॅग्नेट्यूड इन द डायरेक्शन ऑफ फुल वेक्टर ऑर गिवन वेक्टर. म्हणजे दिलेल्याच वेक्टरच्या दिशेनं तो काढलेला असतो की ज्याची मॅग्नेट्यूड युनिट असते. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की युनिट वेक्टर इज अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्नेट्यूड. युनिट वेक्टर हा एक प्रकारचा वेक्टर असतो की ज्याची मॅग्नेट्यूड किती असते, 1 असते. अँड इट इज डायरेक्टेड ऑर ट्रॅव्हलिंग अलॉंग द डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर, आणि जो दिलेल्याच वेक्टरच्या दिशेनं काढलेला असतो. दिलेला वेक्टर डायग्राम मध्ये समजा ए बार असेल तर त्याच्याच डायरेक्शननं काढलेला युनिट वेक्टर काय असणार आहे, ए कॅप. दिलेला वेक्टर समजा एफ बार असेल तर त्याच्याच डायरेक्शननं काढलेला युनिट वेक्टर काय असेल, एफ कॅप असेल. एफ कॅप हा एफ बारची डायरेक्शन दर्शवत असतो. आणखी फॉर्म्युलावरून आपण असं म्हणू शकतो बघा की एफ बार हा काय बरं, तर तो दिलेला वेक्टर आहे बघा. एफ बार हा दिलेला वेक्टर आहे आणि खाली डिवायडेड बाय एफ मॉड्युलस साइन मध्ये एफ बार लिहिलं, ही त्याची मॅग्नेट्यूड आहे. म्हणजे न्यूमरेटरला काय दिलंय, तर न्यूमरेटरचा अर्थ दिलेला वेक्टर आहे आणि डिनॉमिनेटरचा अर्थ काय आहे, त्याची ती मॅग्नेट्यूड आहे. म्हणजे जर त्या वरच्या वेक्टरला त्याच्या मॅग्नेट्यूडनं जर डिवाइड केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, एफ कॅप मिळणार आहे. आणि एफ कॅप म्हणजे युनिट वेक्टर आहे. म्हणजे युनिट वेक्टर कधी मिळणार, तर दिलेल्या वेक्टरला जर त्याच्या मॅग्नेट्यूडनं आपण काय केलं, डिवाइड केलं. इफ वी डिवाइड द गिवन वेक्टर बाय इट्स मॅग्नेट्यूड अलोन देन यू विल ऑल्सो गेट अ युनिट वेक्टर. हा फॉर्म्युला इथे दाखवलेला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये न्यूमरेटरचा अर्थ वेक्टर असा आहे आणि डिनॉमिनेटरचा अर्थ मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर असा आहे. म्हणजे वेक्टरला त्याच्या मॅग्नेट्यूडनं जर आपण डिवाइड केलं तर त्याचा तो काय मिळतो, युनिट वेक्टर मिळतो. इफ वी डिवाइड द गिवन वेक्टर बाय इट्स मॅग्नेट्यूड अलोन देन यू विल ऑल्सो गेट अ युनिट वेक्टर. युनिट वेक्टर इज अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्नेट्यूड. हा अशा प्रकारचा वेक्टर असतो की ज्याची किंमत ही फक्त युनिट असते, म्हणजे 1 असते, युनिट मॅग्नेट्यूड असते आणि जो वेक्टर दिलेल्या वेक्टरच्याच डायरेक्शननं दाखवलेला असतो. म्हणजे थोडक्यामध्ये काय करत असतो, तो ओरिजिनल वेक्टर जो आहे ना एफ बार मूळचा, त्याची डायरेक्शन दाखवण्याचं तो काम करतो आणि तो कशानं दर्शवलेला असतो, एफ कॅपनं. त्याला आपण युनिट वेक्टर म्हणतो. का म्हणतो, तर त्याची मॅग्नेट्यूड किती असते, तर युनिट असते. युनिट याचा अर्थ काय आहे, तर ओनली 1. ओके. तर आफ्टर दॅट वी कॅन स्टडी
so that unit vector is a vector that having unit magnitude and they have only purpose to give its direction. Let's now here we have different coordinates as shown in the diagram system like this, so that as shown in this diagram, suppose this is x-axis, then y-axis and z-axis respectively. Unit vectors on x-axis is I bar as shown in this diagram. या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये 3 डायमेन्शनल सिस्टीम आपण या ठिकाणी दाखवलेली आहे. एक्स वाय आणि झेड mutually perpendicular. These three axes they are mutually perpendicular to each other. X axis is perpendicular to y, y is perpendicular to z, and z is again perpendicular to x. ही 3 डायमेन्शनल सिच्युएशन या ठिकाणी डायग्राम मध्ये दाखवलेली आहे. एक्स ॲक्सिस y ला परपेंडिक्युलर आहे, y z ला परपेंडिक्युलर आहे आणि z हा x ला परपेंडिक्युलर आहे. असा हा 3 डायमेन्शनल कन्सेप्ट या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेला आहे. या ठिकाणी x ॲक्सिस आहे, y ॲक्सिस आहे, हा z ॲक्सिस आहे बघा. आणि इथं आता असं म्हटलेलं आहे की युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस इज, पहिलं सेंटेन्स जे दिले त्याचा अर्थ असा आहे की एक्स ॲक्सिसच्याच डायरेक्शननं ट्रॅव्हल होणारा युनिट वेक्टर कसा दाखवला जातो, तर एक्स कॅपनं दाखवला जातो किंवा और आय बार आय कॅपनं दाखवला जातो. म्हणजे थोडक्यात अर्थ असा झाला की आय कॅप हा काय झाला, युनिट वेक्टर झाला ट्रॅव्हलिंग अलॉंग द डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसच्याच दिशेनं जाणारा युनिट वेक्टर डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे किती असतो, तर आय कॅप असतो. सिमिलरली युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस इज वाय कॅप और जे कॅप, तो आपण जे कॅपनं दाखवतो. डायग्राम मध्ये दाखवलंय बघा. जे कॅप इज अ युनिट वेक्टर ट्रॅव्हलिंग अलॉंग द डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस. ओके. सिमिलरली युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ झेड ॲक्सिस इज झेड कॅप और के कॅप. झेड ॲक्सिस वरती ट्रॅव्हल होणारा युनिट वेक्टर की ज्याची मॅग्नेट्यूड 1 असते, तो कशानं रिप्रेझेंट करतात, दर्शवतात, तर के कॅपनं. म्हणजे ही रेक्टँग्युलर अशा पद्धतीची कॉम्पोनंट्स या ठिकाणी दाखवलेली आहेत. डायग्राम मध्ये असं दाखवलेले 3 डायमेन्शनल कन्सेप्ट आहे. एक्स वाय आणि झेड हे 3 ॲक्सिस आहेत. तर एक्स ॲक्सिस वरचा युनिट वेक्टर कशानं रिप्रेझेंट केला, आय बारनं, आय कॅपनं. वाय ॲक्सिस वरचा युनिट वेक्टर कशानं रिप्रेझेंट केला, जे कॅपनं. आणि झेड ॲक्सिस वरचा युनिट वेक्टर कशानं रिप्रेझेंट केला, तर के कॅपनं. म्हणजे आय कॅप इज युनिट वेक्टर traveling along the direction of x axis, j cap is unit vector traveling along the direction of y axis, and k cap is unit vector traveling along the direction of the z axis respectively. ओके. तर अशा पद्धतीनं हे 3 युनिट वेक्टर्स या ठिकाणी डायग्राम मध्ये दाखवलेले आहेत. आणखी एक डायग्राम मध्ये इथं असं दाखवलेलं आहे बघा की AX दाखवलंय. AX याचा अर्थ हा कॉम्पोनंट आहे त्या वेक्टरचा अलॉंग द डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. AY याचा अर्थ इट इज ऑल्सो कॉम्पोनंट ऑफ वेक्टर ट्रॅव्हलिंग अलॉंग द डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस. आणि AZ याचा अर्थ इट इज कॉम्पोनंट ऑफ गिवन वेक्टर ट्रॅव्हलिंग अलॉंग द डायरेक्शन ऑफ झेड ॲक्सिस. ओके. मला वाटतं यावरून, या डायग्रामवरून आपणास क्लिअर झालं असावं की युनिट वेक्टर म्हणजे ज्याची मॅग्नेट्यूड ही 1 असते. समजा 3 डायमेन्शनल सिच्युएशन असेल, एक्स वाय आणि झेड असे 3 ॲक्सिस असतील, तर या तिन्ही ॲक्सिसवरचे युनिट वेक्टर आपण कशानं रिप्रेझेंट करणार, तर आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. I cap is a unit vector traveling along the direction of x axis, j cap is a unit vector traveling along the direction of y axis, and k cap is a unit vector traveling along the direction of z axis. Okay, thank you.